हे गगन्या कुठे चालला कोयता गीता घेऊन? अबे गोल्या, आता हे श्रावण महिना नाही का चालू, लोक बेल वाचतात तर मग हे पुढे पाहिजे ना बेलाचे त्याले. मग मी बेल आणतो आणि ते तोडून त्याचे पुढे करून मग विकतो. बापा रे मस्त आहे बा, तू येतले का पैसे गिसे भेटते तुले मस्त. तुम्ही चालता का माझ्यासोबत? सांगा बेल तोड लागाल मला सोबती. मी तुम्हाला देतो मग 20 रुपये. 20 रुपये हटले का? 20 रुपयासाठी याल पोटे का? 50 देशील तर सांग, मग येतो आम्ही दोघं बी. अबे तुले 50 रुपये देऊन मग मला काय उरल? ते आता बेल आणा लागते, नंतर तोडायला लागते मले, ते पुढे करा लागते, त्याचे पन्न्यात बांधा लागते, पन्न्या आणा लागते इकत. तुम्हाला काय आलं का? तुम्ही फक्त तोड लागाली आणा. तोडून झाला की तुम्ही जा तुमच्या घरी. मी मस्त मग पुढे गिडे करतो, मी बाकीचं मी करतो. नाही बा 20 रुपये नाही, मग 40 तरी दे आम्हाला. मग 40 देशील तर येतो मग. तोड लागतो तुला मस्त, मग किती जेवढा तोडशील तेवढा तोड लागतो. काय करावं गड्या, येले तर आपल्याला वावरात पण कोणतरी सोबती पाहिजे ना. येले घेऊन जाऊ दे. 40 देता ते एरी, आपण 15 रुपयाचा एक पुढा ऐकतो ना. बरं चला देतो 40 रुपये तुम्हाला. पण हे बा घरून विचारून या भाऊ, मग कल्ला नाही केला पाहिजे, नाही तर तुमची आई कल्ला करल, माही तर भांडायला येईल. अरे माझ्या घरचं टेन्शनच नाही ना. माई आई तर काय काहीच नाही म्हणत मले. या डबल बॅटरीलाच विचार फक्त. डबल बॅटरीला भाऊ येले याची आई बोलले कल्ला का तू ना भांडायला येत भाऊ याची आई. नाही ना बे, मी येतो ना, मी बी घरी सांगून येतो ना. बरं चला या मग सगळे लवकर पटकन जाऊ आपण. किधर जा रहे? ये अनटुकले फंटुकले, ये कोयता लेके कहाँ जा रहे हो? काय नाही, ते बेल तोडतो बा. बेल वेल कुछ नहीं है, इधर है सब हम तोड़ने वाले हैं. तुम जाओ इधर से. आम्ही येतोच तर नेहमी इकडं, नेहमी येतो आम्ही इथं बेल. तुमको बोला नहीं इधर से, चल फटक चल हट, नहीं तो जरा कोयता लेके तेरे 2 खटपट्टी में दे दूंगा. आमच्या इकडे बेल गिरत नाही आम्हाला. तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? तुमचं नाव काय? नाम किस लिए पूछ रहा है बे? किसको बताएगा तू? या बता बता बता, किसको बताने का तो बता. या बोल. हाथी भाई आया है, हाथी भाई ये बेल लेके जाएगा इधर से. या किसको बोलने का तो बोल. चल हट हट, नहीं तो तेरा कोयता लेके ले लूंगा. तो चल दुकान पट्टी में दे दूंगा. चल हट हट. गगन्या काय करायचं बे? पाणलं का हाती बाई? हत्ती सारखं झालं का? कान पडत दिली आपल्या तर आपल्याला काय हे करल. जाऊ दे, चाल जाऊ दे, बेल गेली जाऊ दे, आपण जाऊ घरी. नाही बे, घरी जायचं का आपल्याला? का बेल राहिला ना आपला देवाच्या कामासाठी का आलो का आपण? देवासाठी बेल पाहिजे ना आपल्याला. आपण काय चोरी करू आलो काय? आपल्याला का पण ते पाय ना, ते आपल्याला काय न्यू दिल भाऊ असं वाटत नाही भाऊ. ते काय आपल्याला हात नाही लावतात भाऊ बेलाले. काय फिकर नको करू. देवाच्या कामासाठी आलो ना आपण. का चांगल्या कामासाठी देव मदत करते म्हणते ना. देव आपल्याला मदत करेल काहीतरी, काही ना काहीतरी आयडिया लढवा लागेल का. सगळेजण एकदा देवाचं नाव घेऊ बे आपण. देवाचं नाव घेतलं तर काही ना काहीतरी आपल्याला आयडिया येईल मग. बरं बा, तसं करू मग. देवाचं नाव घेऊ. पण नाही जमलं तर आपण घरी जाऊ रे भाऊ. बरं बोला. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भोले, जय जय भोले. महादेव पावलार भाऊ आपल्याला. बोल्या तिकडे तर पाय. आपल्याला काय हे रविदास काका होय आपले? जमलं ना बे, रविदास काका देवासारखे आले ना, त्याला सांगू आपण. का बे पोरो, हे कोयता गीता घेऊन कुठं चालले? ते आम्ही बेल आणायला आलतो काका. हे तुम्ही तर आज कपडे तर लय झगमग घातले बा. काय विशेष आहे आज? अबे ते 26 तारखेला कावड नाही काढू आले का खरं? त्यासाठी परमिशन आणतो ना काढून. तयारी गियारी करून मंगरूळ चाललो होतो, पण ते सकाळी इकडे मिरच्या तोडायला आलतो ना वावरात. त्या माझ्या मोबाईलला जे ते खोपडीतच राहिला होता, म्हणून आलतो. बरं जा, तुम्ही बेल गिल तोडा बरोबर. पाहून तोडा रे पोरो. हो ना काका, पण ते राजा काका ते एक माणूस राजा तोड देऊन आला आम्हाला बेल. एक माणूस? कोण आला बा इकडं? कोण आहे? कोण आहे ते? कोण? हाती भाई आहे म्हणते बा. कुठचं आलं ते हिंदी मध्ये बोल राहिला बा. पहा बरं तुम्ही. चल दाखव कुठे आहे ते. अरे क्यों, क्या है? लगता है शोकरों ने अपने पिताजी को बुला के लेके आए. आने दो ना, आपके डरता थोड़ी इससे. क्या है बोले तो? हम बेल लेने को आए इधर से. तुमको क्या करने का? तुम कौन हो?
लहान नाही झाली का याची? तिकडून येऊन इकडे दाबता कुणाला हे? मैं कौन हूँ? मैं इस गांव का तंटा मुक्ति अध्यक्ष हूँ और देवबुक का कार रूम संगठन का मैं तालुका अध्यक्ष हूँ। बाप रे, ये देवबुक का कार रूम संगठन का तालुका अध्यक्ष ये है क्या? हो, इसके बारे में सुना है पुण्य बाबा। ये तो कुछ गड़बड़ हुआ, कम ज़्यादा हुआ कि ये रूमना और वखर जो मिला वो उठाता है हाथ में। इससे पंगा लेने को नहीं पड़ता बाबा, ये अपना अपना तो काम कर देगा। अरे आप है क्या वो? अरे वो क्या क्या नाम बोला वो अपना, वो रविदास भाऊ है ना आप? अरे आपके बारे में सुना है ना बहुत। आप यार मेरे को मालूम है, सही के लिए सही है, गलत के लिए गलत है। आपका दिमाग घूम गया कि आप आगे पीछे नहीं देखते, मेरे को मालूम है। क्या यार रविदास भाऊ, तुमको पहचानते ना हम, तुम्हारे चाहने वाले हैं यार हम। ये इधर कुछ नहीं, ये थोड़ा ये बेल लेने को आया था। उधर हमारे शहर में मिलता नहीं ना, शहर में बेल मिलता नहीं उनको, उनके लिए थोड़ा बेल लेके जा रहे। थोड़ा 2 पैसा अपने को भी मिलता है, इसलिए आए थे यार। अरे बेल चाहिए, उधर नहीं मिलता है तो तुम लेके जाओ, जितना लेके जाने का है, उसमें कुछ नहीं हमको। लेकिन यार ये बच्चों को क्यों रोका तुमने? बच्चों को नहीं तोड़ने दे रहे बोल रहे थे। नहीं हो रविदास भाऊ, वैसा नहीं है। मैं बोला ये छोकरे ऊपर चढ़ेंगे तो गिरेंगे, इसके लिए उनको मना किया था। लेके जाने दो ना। अरे आओ, मैं तोड़ के देता हूँ उनको, जितना चाहिए उतना। आओ रे बच्चों, क्या कितना चाहिए लेके जाओ, तुमको जितना चाहिए उतना मैं तोड़ के देता हूँ। जमलं गड्या, आता देवच पावला आपल्याला, महादेव पावला आपल्याला बुवा. आता हे तोडून देतो म्हणजे आपल्या जेवढा पाहिजे तेवढा घेऊन जा म्हणते. जा रे बरो, चांगला आहे ते माणसं, ते तेली नेऊ दे. तुम्ही पण घ्या, किती पाहिजे तेवढा द्या. शंकराला महादेवाला आवडते बेलाचं पान रे, पान रे आवडते बेलाचं पान. बेलवाला बेल, बेल घ्या बेल. आंडे बाबू इकडे बेल. कसा दिला रे बाबू पुळा? काकू 15 रुपयाला एक. दे बरं आमच्या तिघीले 3 पुढे. बेल चांगला आहे ना त्याच्यात? हो काकू, हे निवडून भरला मस्त, चांगला. एकही सडक बांधणे त्यात, मस्त एकदम निवडून चांगला बेल भरला. आणि त्यात 108 आणि 10-15 शिल्लकही टाकले त्याच्यात. बरं मस्त आहे. मग दे बरं आम्हाला 3 पुढे दे. बेल घ्या बेल. हे गगन, काय बेल आणला का? आणि इकडं कसा दिला रे? काका 15 रुपयाचा एक पुळा आहे. हा बेल का फुकटचा असते बेल, आणि ते तू 15 रुपयाला एक पुढा विकू राहिला? काका त्याला मग मेहनत किती लागते हो. तिथून आणा तोडून, एक तोडा, ते मोजा. हा, त्यात पन्न्या लागते. हे काय 1 रुपयाची पन्नीच लागते त्याले. मग काय होते बे त्याले? ते मी तिथून तोडून तानाच आहे. 4 पाहिजे आम्हाला, 4 पुढे पाहिजेत आमची. तर सांग बरं, बरोबर सांग. काय काका तुम्ही भाजीपाल्यासारखा भाव करता? हे 15 एक 15 रुपये का जास्त होते का? अबे 4 बाय आहे ना आमची, तर 4 पुढे पाहिजे. बरोबर लाव. 40 रुपयाला 4 देशील तर दे, नाही तर मग राहू दे. काय बोलायचं आता? घरातल्याच महादेवानं जर एवढा कंजूसपणा केला तर तो वरचा महादेव कसा पावल? जाऊ द्या, आपल्या एरी महादेवाच्या कृपेने भेटला ना बेल. त्या हातीबाईने दिला ना एवढा मोठा बेल, तोडून देऊन टाकता येईल. घ्या हो काका, घ्या. तुम्हाला किती काय द्यायचे ते द्या. घ्या 4 पुढे द्या. बरं, असं पाहिजे बा. हे घे 30 रुपये घे सध्याचे. 10 रुपये मग देईल मी नंतर. आता चिल्लर नाही हे माझं. बघा मंडळी, असं आहे माणसाचं काम. आपल्या शरीराचं नुकसान करणारी 100-150 रुपयाची दारूची बॉटल विकत घेताना, आणि आपले सगळं आतडे हे खराब करणारी अशी बोटभर सिगारेट, 10-20 रुपयाची बोटभर सिगारेट म्हणा, किंवा नाही आपल्या कॅन्सरला आव्हान देणार तंबाखूची पुडी म्हणा, हे विकत घेताना माणूस मागं पुढे पाहत नाही. जेवढे पैसे म्हटले तेवढे पैसे लगेच देते काढून. पण असं देवाच्या कामासाठी 10-20 रुपये खर्च करायला मागवले पाहिजेत. हां, आणि आपल्या शरीराला पौष्टिक अशी चांगली भाजी विकत घ्यायची म्हटलं बाजारात, तर त्या भाजीचा 4 वेळा भाव करतात. 10 रुपयाची जुडी 15ला 2 देतं का, नाही तर 10ला 2 देतं का, असा भाव करत राहते.
दुकानात जाऊन मागा ना तंबाखाची पुडी 10 रुपयाची पुडी म्हणा दे बरं म्हणा 15ला 2 देते का 19 रुपयाला तर देत नाही तुम्हाला. पण ते कॅन्सर होणारी पुडी ते माग पुढे न पाहता 20 रुपये देऊन गुपचूप घेते माणूस. हा आणि इथं बाकीचं जे चांगलं वस्तू घ्यायची तेव्हा मग माग पुढे पाहिजेत. जाऊ द्या चालायचंच आता. हे अशा हौशे नवशे गौशे सगळे असतात ना हेलेच तर जीवन म्हणतात. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला जर बेल लागला तर सांगा तुमच्या घरी आणून देतो आम्ही. आणि घाबरू नका काही तुमच्याकडून काही पैसे गिसे घेणार नाही बा. तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बस इतकंच. चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर नवीन विषय घेऊन. जय संताजी.